संपूर्ण स्टेज खाली झालं, कारण की खुर्च्या घेऊन संपूर्ण जीवाची टीम आपली त्यांनी स्वतंत्र बाल्कनी तयार केली आणि तिथे ते दाखल झाले. तिथून मॅचचा आनंद. टॉस वॉन आपण पाहिलं तर बाचोली टीम दे वॉन दी टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि एका नवीन मॅचकडे आपण जाऊयात. संपूर्ण यानंतर मानाईनगर टीम देखील आपण पाहतोय ऑरेंज जर्सी. चगडे आलाय, नियोजन लावेल. आज रविवार आहे, चगडे म्हणलं की नियोजन लागतं मॅचच्या दिशेनं. आज किरण दादा देखील आलाय, टीमचा सपोर्टिव्ह, पूर्ण सपोर्ट करतो सातत्याने या टीमला. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहिले तर स्वप्नील दादा बापू देखील आलेले आहेत, त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. स्वप्नील दादा जाधव यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो, कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. फुलटॉस चेंडू, अप्रतिम फटका आहे. खेळाडू व सेकंड अटेम्प्ट, चेंडू ड्रॉप होतोय. 1 2 3 4 खेळाडूंचे हात डोक्यावरती होते. अतुल भालेकरची कॅच पकडली की काय असा भास. आणि असा हा मल्हार जो 40+ रबर बॉल पाटण तालुका प्रीमियर लीग पासून चर्चेत राहिलाय. फुलटॉस चेंडू, पुन्हा फुलटॉस, मेजबानी दिली आहे. आणि आता मात्र चेंडूच्या खाली आहे खेळाडू, कोणतीही चुकी केली जात नाहीये. या फुलटॉस चेंडूवरती मात्र हात खोलू शकला नाहीये. आणि तिसऱ्या चेंडूवरती अतुल भालेकर नावाचा मासा या गळ्याला लागला. आणि अर्थातच स्वर्गीय पहिलवान समीरभाई दिघे साहेब बाचोली या टीमनं मिळवले विकेट. अतुल भालेकरला पकडलं. अप्रतिम ज्या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा तुम्ही पाहता, एका बाजूला कुमारी श्रेया समाधान भालेकर आणि दुसऱ्या बाजूला छोटा बाहुबली विवेक वरपे. आणि तोच दाखल झाला विवेक वरपे, छोटा बाहुबली. एक अतुल गेला की दुसरी अतुलची छबी असणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो. अतुल भालेकरला जसं बाहुबली म्हटलं जातं तसंच विवेक वरपेला छोटा बाहुबली यासाठी म्हटलं जातं की अतुल भालेकरची एक छोटी छबी या खेळाडूमध्ये जरूर दिसते. दाखल झालाय मैदानामध्ये विवेक वरपे. मल्हारच्या खात्यामध्ये विकेट. बाचोली टीम जे आपण पाहिले सातत्याने सन्माननीय स्वर्गीय समीरभाई दिघे साहेब यांच्या नावानं जरूर खेळताना पाहिलं, आणि ते आजही आपण पाहिलं तर त्याच नावाने खेळते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोर कार्ड. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. ओहो हो, बॅट स्विंग केली आहे. मल्हारच्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये आणखीन एक बाहुबली अडकलाय. विवेक वरपे त्याचं नाव. बॅट स्विंग केली आहे आणि चेंडू अगदी यष्ट्यांना टपली मारून निघून गेलाय. विकेटचं पतन. अप्रतिम गोलंदाजी मल्हारची. आणि हा तोच मल्हार आहे मगाशी मी उल्लेख केला की 40+ मैदानामध्ये पावसाळी रबर बॉलची पाटण तालुका प्रीमियर लीग होती. आणि बाचोली टीम कडून मल्हार जेव्हा मैदानामध्ये दाखल झाला होता तेव्हा प्रत्येकानं विचारलं हा खेळाडू कोण आणि हा कुठून येतो. मल्हार जो सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असलेला खेळाडू आहे आणि जो पावसाळी क्रिकेट मध्येच पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या समोर आला. आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं की या खेळाडूचा बोलबाला सातत्याने चालू राहतो. अतुल भालेकर माघारी गेला, विवेक वरपे माघारी गेला आणि तदनंतर पार्थच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी टाकली. खूप कमी वयामध्ये या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे. फक्त क्रिकेटचीच नाही तर सगळी जबाबदारी या खेळाडूवरती असते. ओहो, पहिला चेंडू टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा.
अगदी हा चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे प्रेस केला, एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. एका बाजूला मेंटॉर प्रवीण दादा आपण पाहिलं तर मैदानामध्ये असताना मात्र जिवाई टीम कोणतंही टेन्शन घेणार नाहीये, त्यांना माहिती आहे. अतुल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी विवेकला घडवणारे त्यांचा मार्गदर्शन जर कोण असेल तर प्रवीण हारुगडे, आणि मार्गदर्शक जर मैदानामध्ये असेल तर संपूर्ण आपण पाहिलं तर टीम रिलॅक्स मध्ये आहे, कारण की अजूनही टीमचे बरेचसे फलंदाज बाकी आहेत जे आपण पाहिलं तर एक चांगल्या धावसंख्येसाठी ओळखले जातात. आणि दुसऱ्या बाजूला मल्हारनं मात्र आपल्या गोलंदाजीची जादू आजच्या दिवसामध्ये जरूर दाखवले RSA मैदानामध्ये. बॅट स्विंग करायचा प्रयत्न, बॅट स्विंग केली, पुढचा पाय थोडासा घसरला, मात्र दुसऱ्या बाजूला मात्र अगदी डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 चा बरीचशी कभी खुशी कभी गम अशी पहिली ओव्हर राहिली आहे, आणि या ओव्हर मध्ये एक षटकार देखील आला, तर दुसऱ्या बाजूला विकेटही आली. असंच कभी तुम कभी हम अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक 1 राहिले आहे, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावसंख्या. नवी मुंबईमध्ये सध्या आपण पाहिलं तर मैदानांची जरूर कमी आहे, सध्या असोसिएशन्स भरपूर झालेत, क्रिकेट वाढत गेलं. अशामध्ये आपण पाहिलं तर RSA मैदान, गोठवलीचं मैदान, अनिकेत दादा म्हात्रे यांचं खरं तर मी मनापासून आभार व्यक्त करेल. युवा सेनाचा जिल्हा प्रमुख पद त्यांना जरूर भेटलं गेलं काही दिवसांपूर्वी. त्यानंतर त्यांचा वाढदिवस एक मोठ्या थाटामाटामध्ये जरूर साजरा झाला, आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी अगदी ठेवलं गेलं. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. प्रत्येकाचं आवडीचं मैदान हे राहिलंय. पार्थेच्या समोर गोलंदाजीसाठी राहुल ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगाने टाकलेला चेंडू, दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. एक चांगल्या रडावरती आतापर्यंत टीम चालली बाचोली. अप्रतिम फटका उचलला, भरपूर वेळ हवेमध्ये, चेंडू गाठतोय का सीमारेषेच्या बाहेर, अंतर होय, पार्थच्या बॅट मधून येतोय, मी आहे ना हे सांगणारा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. पार्थ अतुल भालेकरच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या तालमीमध्ये सातत्याने क्रिकेट हा खेळ शिकणारा हा खेळाडू आहे. गावावरून मुंबईचा प्रवास केला कामाधंद्यासाठी, मात्र तदनंतर क्रिकेटची ओढ असलेल्या या खेळाडूला मात्र अतुल भालेकरनं आतापर्यंत एक चांगला पाठिंबा दिला, आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली या खेळाडूचा खेळ आतापर्यंत बहरत राहिला. डावखुऱ्या हाताचा यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला खेळाडू जरूर आहे, चेंडू गॅदर करेल, फेकेल, आरामामध्ये एक सिंगल धाव. रितेश निकम दुसऱ्या बाजूला, जो गेले कित्येक वर्ष बाचोली या गावाचा टीम सातत्याने टेनिस क्रिकेट, पावसाळी क्रिकेट मध्ये खेळवत राहिला. काही होऊ देत, मात्र टीम एकत्र ठेवणं आणि तालुक्यामध्ये गावाच्या नावाची टीम खेळणं हे त्याचं एक वेगळं स्वप्न. फुल टॉस चेंडू फ्लिक केला, मिड विकेटला खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून जरूर जाईल चेंडू, कारण की निर्णय चुकला, कॅच साठी जाऊ की थांबू, आणि जिथे द्विधा मनस्थिती झाली तिथे चेंडूनं गाठली सीमारेषा. येतात 4 धावा, आणि या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 ऑन अ स्कोर कार्ड, 20 धावसंख्या. आता या 20 धावसंख्येचं रूपांतर किती धावसंख्येमध्ये करण्यामध्ये यशस्वी होतील, कारण की एका बाजूला पार्थेशच्या बॅट मधून देखील षटकार आला, तर दुसऱ्या बाजूला मेंटॉर प्रवीण दादाच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं दोघांची पार्टनरशिप संघाच्या धावसंख्येसाठी महत्वाची राहील, हा मात्र संदेश दोघांनी दिला. हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने हाताळला, अगदी वन बाउन्स म्हणून दंडित केले, मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला, आणि चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर कोणतीही धाव दिली गेली नाहीये. संघाची धावसंख्या अगदी जैसे ते वैसे, 20 धावसंख्या. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिला तर झालेला आहे 4, आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 to go. ओव्हर क्रमांक 2. यावेळी देखील बॅटीच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये 1 धाव. काय खासियत आहे, म्हणजे एक काळ होता लव चेंडू घेण्यासाठी 11 जणांकडून किंवा वडिलांकडून किंवा खिशातून पैसे चोरायला लागायचे. आज काळ असा आला की चेंडू मागे गेला की मागे फिरून पण कोण बघत नाही, डायरेक्ट पॅकेट मधून नवीन चेंडू, बघायचं पण नाही त्या चेंडूकडे गेला. सरळ बॅटीने केल्याचा प्रयत्न, ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू गॅदर केला जातोय. ओहो,
अगदी थोडीशी मिसफील्ड झाली आहे. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. एक चांगली गोष्ट आहे. हल्ली एमसीए क्वालिफाईड अंपायर्स पेक्षा तालुक्यामधलेच खेळाडूंना अंपायर साठी ठेवलं जातं, म्हणजे त्यांना अंपायरिंग शिकवली जाते. भविष्यामध्ये आपण पाहिलं तर या गोष्टीचा देखील उपयोग होईल. तालुक्यामधूनच अंपायर तयार होईल. पण अंपायरच घडवले पाहिजे. कॉमेंटेटर आहेत. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. भरपूर इच्छा आहे तालुक्यामधून देखील समालोचक घडावे, कारण की सातत्याने आपण पाहिले तर जे समालोचक तालुक्यातून घडतात तिथे तालुक्याचं नाव मोठं होतं. ते समालोचक बाहेर जातात तेव्हा पाटण तालुक्याचं समालोचक हे नाव घेतलं जातं. विषय मुद्दा हा की तालुक्याचं नाव जिथे जाईल तिथे प्रयत्न करायला हवा. आणि क्रिकेटच्या माध्यमातून बराचसा वाव, बरेचशी गावं मोठी झाली, तालुके मोठे झाले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ताकद लावण्याचा प्रयत्न पार्थेशच्या माध्यमातून राहिलाय. डावखुऱ्या हाताचा हा खेळाडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू गोलंदाजीसाठी दाखल झाला. योगेश ओव्हर क्रमांक 3 मध्ये. यावेळी देखील चांगला चेंडू हाताला जातो. डावखुऱ्या हाताच्या गोल फलंदाजासाठी ज्या पद्धतीने चेंडू हाताळले गेलेत, कारण की पार्थेश एका बाजूने ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय, टायमिंग आतापर्यंत जुळला नाहीये. दुसऱ्या बाजूला प्रवीण दादा नॉन स्ट्रायकिंग वरून बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही गोष्टी तुम्हाला अगदी वेळेवरती शिकवल्या जातात, काही गोष्टी अगदी युद्धाच्या वेळी शिकवल्या जातात, आणि तशाच गोष्टी सध्या होत आहेत. कट केला, पुन्हा बॅकफुटला जाऊन 3 चेंडू डॉट झालेत. हाही चेंडू अगदी नाकाच्या जवळून जातोय, कारण की जेवढे चेंडू डॉट तेवढा मात्र मैदानातून बाहेर आल्यानंतर अगदी ऐकावं लागतं. हेही खरं आहे, कारण की जेव्हा अतुल भालेकर बाद झाला, विवेक बाद झाला, तदनंतर जबाबदारी आली पार्थेशच्या खांद्यावरती. आणि पार्थेशला आज मोठी संधी दिली आहे संघानं, की अगदी 2 फलंदाज आउट झाल्यानंतर ही एक मोठी संधी त्याच्यासाठी. प्रत्येकाला ही संधी भेटत नसते. ज्यावेळी तुम्ही परफॉर्मन्स दाखवतात तेव्हा तुम्हाला वरच्या स्तरावरती खेळण्यासाठी पाठवतात. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या अगदी 23 धावसंख्या 23. 23 धावा, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 2 चेंडू महत्वाचे. या 2 चेंडूवरती एक मोठा प्रहार करून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हा शरीरावरती जरूर लागला. अगदी एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. की यामधून एक गोष्ट खरी झाली आहे, पार्थेश मैदानातून बाहेर येताना वर काय बघणार नाहीये, कारण की त्याला माहिती आहे जे 4 डॉट काढलेत तिथून संध्याकाळी काही जेवलात तरी ते जेवण आज गोड लागणार नाही, कारण की ते 4 डॉट हे त्याच्यासाठी संधी होती, आणि संधी देणारा जो होता तो सहजासहजी त्याला सोडणार नाहीये. शेवटचा एक चेंडू, धावसंख्या समाधानकारक बोलू शकतो. चांगली धावसंख्या 30च्या पुढे असते, समाधान धावसंख्या 20 ते 30च्या मध्ये असते. आणि इकडेही डिक्लेअर मध्ये एक धाव समाधानकारक धावसंख्या 25-26 धावेचा आहे आव्हान. 26 रन्स टू विन. 26 धावा. सव्वीस धाव संख्या, 25 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. यानंतर देखील बऱ्याचशा मॅचेस आहेत. आज नवलाई देवी स्पोर्ट जिंती टीम, वाघजाई देवी गोशटवाडी, भवानीनगर सर्वे टीम, मानाईनगर या सगळ्या टीम, म्हणजे आज प्रमोद इन ऍक्शन दिसेल. प्रमोद दादा गोशेटवाडीचा नुकताच भरत चर्चेमध्ये आला, त्याची व्हिडिओ सध्या कमिंग सून आहे.
आणि घोषडवाडी म्हटलं तर संकेत कुराडे, त्याचं एक कौतुक की तो खेळाडूंच्या ज्या व्हिडिओज बनवतो त्याच्या माध्यमातून खेळाडू मोठे होतात. आणि नुकतीच त्याची भरत कुराडेची व्हिडिओ आली आहे, त्याला व्हॉइस देऊन त्या व्हिडिओज येतात आणि एक खेळाडू आहेत. संकेत कुराडेचं सातत्याने कौतुक करेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला बॅटर या फलंदाज दोघे या मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. आव्हान आहे 26 धाब्याचं 26. टाळ्यांचा आवाज म्हणजे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रितेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी मल्हार. विवेक वरपे गोलंदाजीसाठी, अतुल भालेकर थांबलाय गोलंदाजीसाठी. म्हणजे कुठेतरी शेवटच्या 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 3 धावा अशा वेळी बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला थोडंसं थांबवलं. त्यांना माहिती आहे मॅच जरी अगदी समाधानकारक धावसंख्या असली तरी बॉलिंग अटॅक हा जिव्हाळा वन साइड जिव्हाळा टीमचा महत्वाचा राहिला. हाच बॉलिंग अटॅक आता किती महत्वाचा राहील, कारण की विवेक वरपेची एक गोलंदाजी महत्वाची राहील, त्यानंतर अतुल भालेकरची एक गोलंदाजी महत्वाची राहील आणि प्रवीण दादा की अनुभवी आहेत. या तिघांचा अनुभव 25 धावा थांबवण्यासाठी महत्वाचा ठरेल का हे बघायचंय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा. पावसाळी स्पर्धेमध्ये एकच की तुम्ही संघाची टी शर्ट घाला नको घालू काही घालून या, तुम्हाला अगदी हात खुले असतात. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी प्रत्येक संघ, बरेचसे खेळाडू पावसाळी क्रिकेट खेळत नाही बिकॉज ऑफ फिटनेस. बऱ्याचशा दुखापतीचं प्रमाण जास्त आहे ते पावसाळी स्पर्धेमध्ये. यासाठी खेळाडूंना नेहमी आव्हान आपण करत असतो की सांभाळून क्रिकेट खेळा. चला मॅचला करूया सुरुवात. विवेक वरपे गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये 26 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. बॅटिंग हातातून निसटला. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती अतुल भालेकरच्या कॅच पकडण्यासाठी अशीच संधी होती, ती हातातून निसटली. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती अतुल भालेकरच्या हातामधून पहिली संधी निसटले. हा बॉलिंग अटॅक आहे, मॅचला मजा येणार. फुल टॉस चेंडू बॅकफुटला जातोय, पंच केलाय आहे, खेळाडू फक्त बघत राहील. चेंडूनं गाठली आहे सीमा रेषा, मल्हारच्या बॅट मधून येतोय जबरदस्त पंच, चेंडू सीमा पार षटकार. अप्रतिम स्ट्रोक. छोटा मंच असला तरी व्यासपीठावरून अगदी मैदानामध्ये एक मोठा पंच द्यावा लागतो आणि तोच मोठा पंच दिला मल्हारनं. या आधीच्या पहिल्या चेंडूवरती लागलेली एज, भेटलेली संधी ती हातातून निसटली. मल्हारनं ती संधी साजली आणि पुढच्या चेंडूवरती षटकार लगावला. दबाव येण्याआधीच दबदबा दाखवावा लागतो, म्हणजे दबावासाठी असणारी दारं बंद करता येतात आणि दबदब्याचा प्रहार चालू होतो. तोच चालू केला. सुरेख आणखीन एक उचलला, आही निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. विवेक वरपेच्या गोलंदाजीवरती 2 चेंडूवरती येत आहेत 2 षटकार, म्हणजे 12चा आकडा आता केलाय पार. टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 13 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील दोन्ही हातांच्या मधून मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर मध्ये. एका धावेच्या मदतीनं अगदी 14 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. 2 संधी खऱ्या अर्थानं भेटल्या गेल्या आणि या दोन्ही संधी हातातून निसटल्या. आणि या दोन्ही संधीच्या मध्ये आलेल्या 2 षटकारांना विसरून चालणार नाहीये, कारण की पहिली कॅच ड्रॉप झाली त्यानंतर 2 षटकार पुन्हा एकदा तेच घडलंय.
फुल टॉस चेंडू बॅकफुटला जातोय आणि यावेळी नो बॉल नो प्लस येतोय षटकार. या नो बॉल वरती येतात या 6 धावा. कमरेच्या वरती भीमर चेंडू डझनभर धावा या पहिल्याच षटकामध्ये खर्च केलेत आणि आता 0 चेंडू मध्ये भेटलेले या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावी ते मात्र जरूर घेतली जाते. एकाच धावेवरती समाधान मानतील. फ्री हिटचा चेंडू होता. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती 22. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर झालेला आहे. 5 1 टू गो. अप्रतिम शॉट सिलेक्शन. बॅट स्विंग केली आहे बॅटीच्या टॉपला. चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर होतोय. कव्हर पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच विजेता राहिला स्वर्गीय समीर डिगे प्रतिष्ठान बाचोली संघ. 6 चेंडू मध्ये 26 धावेचं आव्हान करतोय पूर्ण आणि या मॅच वरती करतोय शिक्कामोर्तब आणि सांगून देतोय कमबॅक होणार, जोरात होणार आणि बाचोली टीमचा हा कमबॅक प्रत्येक जण लक्षात होणार. ही ती बाचोली संघ आहे ज्या बाचोली संघानं 6 चेंडू मध्ये